हरे कृष्ण. आय होप तुम्ही हॅपी हेल्दी आणि खुश आहात. सो बघूया आज वेगळी रीडिंग आहे. तुमच्या आयुष्याचं पर्पज काय आहे, उद्देश तुमचं काय असू शकतं. ठीक आहे. सो वेगवेगळ्या एनर्जीज, वेगवेगळे कार्ड्स आपण बघणार आहोत. सो एक एक कार्ड्स मी घेईन. तर काही लोकांसाठी क्रिस्टल आलेलं आहे. मे बी क्रिस्टल रिलेटेड बिझनेस व्यवसाय तुम्ही करू शकता. जेमस्टोन. ओके. सो हा तुमच्या मनात जरी इच्छा असेल तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता. कदाचित तुमचा लाईफ पर्पज असू शकेल. आणि अजून एक कार्ड घेऊया. स्ट्रेंथ. तुमच्यामध्ये खूप सुंदर स्ट्रेंथ आहे. आणि ही स्ट्रेंथ अशी आहे की तुम्ही इतरांना पॉवर देऊ शकता, एम्पॉवर करू शकता. तुम्ही दुसऱ्यांना स्ट्रॉंग करेजियस व्यक्ती बनवू शकता. यू आर लाईक अ वॉरियर. आणि तुमच्यामध्ये लढाईची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. फायटर आहात तुम्ही. आणि तीच ऊर्जा तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता. कदाचित ही सुद्धा लाईफ पर्पज असेल. अजून बघूया आपण. स्पिरिच्युअल टीचर. क्या बात आहे. इकडे जो पण रील व्हिडिओ बघत आहेत ते कदाचित टॅरो कार्ड रीडर्स असतील, ॲस्ट्रॉलॉजर असतील, वास्तू कन्सल्टंट असतील, काउन्सेलर असतील. ओके. किंवा कथावाचक असू शकतात, किंवा धार्मिक आहेत, किंवा आध्यात्मिक आहेत, भक्तीमध्ये आहेत. कोणत्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तर कदाचित तुम्ही स्पिरिच्युअल टीचर हा तुमचा लाईफ उद्देश असू शकतो. मे बी तुम्हाला अशा पद्धतीचे क्लासेस घ्यायचे आहेत, लोकांना ट्रेन करायचे आहेत, किंवा तुम्ही असे सेशन्स, सेमिनार्स फ्युचरमध्ये घेऊ शकता जिकडे तुम्ही लोकांना स्पिरिच्युअल आध्यात्मिक गोष्टी शिकवतात. न्यूमरॉलॉजी और मे बी वास्तू और ॲस्ट्रो, टॅरो, एनिथिंग. सुंदर कार्ड आहे सगळ्यात ते. आणखीन उद्देश काय बघूया. ओके. बॉडी वर्क. कदाचित तुमच्यापैकी काही जण दुसऱ्यांना मसाज थेरपी देण्यामध्ये, पंचकर्म ह्या बिझनेसमध्ये असतील, फिजिकल थेरपीमध्ये असू शकतील, एनर्जी हिलिंगमध्ये असू शकतात, किंवा एक्झरसाइज, जिम ट्रेनर, योगा ट्रेनर, मेडिटेशन ट्रेनर, किंवा टॅटू डिझायनर हा सुद्धा तुमचा लाईफचा उद्देश असू शकतो. अँड देन वन मोर कार्ड. टाईम टू डिसाईड, मेक अ डिसिजन. अजून तुम्ही डिसाईड नाही केलं आणि तुम्ही कन्फ्यूज आहात. काही लोकांसाठी हे कार्ड आहे की अजून तुम्हाला कळत नाही की एक्झॅक्टली माझं लाईफ पर्पज काय. बट नाव यू हॅव टू फोकस्ड टू नो की खरंच तुमचं लाईफ पर्पज काय आहे. बिल्डर. ओके. काही लोकांचं जिम, स्वतःची बॉडी छान बिल्ड करणं, मॉडेल आणि त्याचं मॉडेलिंग करणं, जेणेकरून लोकांना तुम्ही मोटिवेट कराल की तुम्ही फिटनेस ठेवू शकता छान. मे बी यू विल मोटिवेट अदर्स फॉर द फिटनेस. ठीक आहे. अँड अजून एक कार्ड आपण घेऊया. लाईफ पर्पजमध्ये आर्टिस्ट. काही लोक इकडे आर्टिस्ट आहेत ज्यांना ड्रॉइंग, पेंटिंग आवडते. ओके. कला क्षेत्रामध्ये असू शकता तुम्ही. कुठलंही कलाक्षेत्र, आर्टमध्ये असतील, ॲक्टिंगमध्ये असाल. ओके. मला असं दिसतं विविध म्युझिकमध्ये, गिटार, तबला वाजवणं, कुठलाही, किंवा ॲक्टिंग करणं, ह्या आर्टिस्टमध्ये सुद्धा तुमचं लाईफ पर्पज असू शकतं. अँड वन मोर कार्ड. रायटिंग. मे बी काही लोकांना